श्री स्वामी समर्थ। अष्टविनायक यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील 8 प्रमुख गणपती मंदिरांची धार्मिक यात्रा, ज्याला प्रचंड महत्त्व आहे। या यात्रेत भगवान गणेशाच्या 8 वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घेतले जाते आणि ती भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते। अष्टविनायक यात्रेत मोरगावच्या मोरेश्वर मंदिरानंतर दुसरे मंदिर आहे सिद्धिविनायक गणपतीचे, जे अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धटेक या छोट्या गावात स्थित आहे। या व्हिडिओत आपण सिद्धिविनायक मंदिराचे महत्त्व, इतिहास, त्याचे स्थापत्य आणि इथल्या धार्मिक विधींबद्दल सविस्तर माहिती घेऊ। सिद्धटेक हे गाव महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे। सिद्धटेक गावाचे पौराणिक महत्त्व हे अत्यंत मोठे आहे, कारण येथे सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर स्थित आहे। सिद्धटेक गाव तसं लहान असून येथील मुख्य आकर्षण म्हणजे सिद्धिविनायक मंदिर। हे गाव निसर्गरम्य वातावरणात स्थित असून भीमा नदीच्या किनारी असल्याने या मंदिराला एक अद्वितीय धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व आहे। सिद्धिविनायक गणपतीच्या जन्माशी संबंधित एक पौराणिक कथा सांगते की भगवान विष्णू यांनी मदन आणि कायके नावाच्या 2 असुरांचा पराभव करून त्यांचा वध करण्यासाठी भगवान गणेशाची पूजा केली होती। या कठीण कार्यात त्यांना यश मिळावे यासाठी त्यांनी गणपतीची तपश्चर्या केली आणि त्यांच्या कृपेने भगवान विष्णू यांनी असुरांचा वध केला। त्यामुळे भगवान गणेशाला सिद्धिविनायक असे नाव मिळाले, जे सिद्धी म्हणजे यश मिळवणारा आणि विनायक म्हणजे गणेश अशा अर्थाने आहे। याशिवाय असे मानले जाते की या ठिकाणी महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती। त्यांच्या कार्यासाठी त्यांनी येथे गणपतीची आराधना केली आणि गणपतीच्या आशीर्वादाने त्यांनी हे महान कार्य पूर्ण केले। सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे। मंदिराची स्थापना पंतप्रधाने श्रीमंत पेशवे काळात केली होती। श्रीमंत पेशवे नाना फडणवीस यांनी या मंदिराच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केले आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी मोठी देणगी दिली। त्यांनी मंदिराभोवती सुंदर मंडप आणि इतर सुविधा बांधल्या, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली। सिद्धिविनायक गणपती मंदिर हे प्राचीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिराचा मुख्य गाभारा दगडी असून त्यात गणपतीची मूर्ती स्थिर आहे। गणपतीची मूर्ती काळ्या दगडाची आहे। मंदिराचे मंडप हे 5 दगडी खांबांवर उभे आहेत आणि त्याच्या आतील भागात अत्यंत सुंदर कोरीवकाम आहे। सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती विशेष महत्त्वाची आहे, कारण ती स्वयंभू असून 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे। म्हणजेच ही मूर्ती नैसर्गिकरित्या दगडातून प्रकट झाली आहे असे मानले जाते। गणपतीची मूर्ती काळ्या दगडाची असून ती खूपच सुबक आणि आकर्षक आहे। मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे। मूर्तीला उजवीकडे वळलेली सोंड आहे, त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो। तसेच गणपतीच्या मांडीवर रिद्धी आणि सिद्धी या 2 देवता स्थानापन्न आहेत, जे गणपतीला सिद्धिविनायक असे नाव देतात। प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे। सिद्धिविनायक मंदिरात विविध धार्मिक विधी आणि पूजा भक्तांसाठी आयोजित केल्या जातात। रोजच्या पूजांमध्ये विशेषतः काकड आरती, महापूजा आणि संध्याकाळी धूप आरती केली जाते। माघ महिन्यात विशेष पूजा आणि उत्सव साजरे केले जातात, जसे की माघ शुद्ध चतुर्थीला सिद्धिविनायकाची जयंती। याशिवाय येथे नित्यपूजेचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडतो। मंदिरातील गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात। या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि विशेष आरतीचे आयोजन केले जाते। सिद्धिविनायक गणपतीला यशाचा अधिपती मानले जाते आणि याच कारणाने अनेक भक्त आपल्या यशाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात। असे मानले जाते की या गणपतीच्या दर्शनाने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना आपल्या कार्यात यश मिळते। त्यामुळेच विद्यार्थी, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात। सिद्धिविनायक मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते, परंतु विशेषतः गणेशोत्सव
आणि माघ शुद्ध चतुर्थीच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी असते। मंदिराला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असला तरी बाकीच्या काळातही मंदिर शांत आणि भक्तिपूर्ण वातावरणात दर्शनासाठी योग्य असते। पावसाळ्यात सिद्धटेकचा परिसर अत्यंत सुंदर असतो। भीमा नदीच्या किनारी असल्याने पावसाळ्यात या परिसराला एक वेगळेच निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते। सिद्धिविनायक मंदिराच्या आसपास अनेक अन्य धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत। विशेषतः भीमा नदीचा किनारा तसेच कर्जत तालुक्यातील इतर प्राचीन मंदिरेही पाहण्यासारखी आहेत। भक्त सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर या स्थळांना भेट देतात। अष्टविनायक यात्रेत सिद्धिविनायकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। मोरगावच्या मोरेश्वर गणपतीच्या दर्शनानंतर भक्त या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सिद्धटेकला येतात। अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती असल्याने भक्त या मंदिरात येऊन आपली यात्रा पुढे सुरू करतात। सिद्धिविनायक गणपतीचे सिद्धटेक येथे असलेले मंदिर अष्टविनायक यात्रेत दुसऱ्या क्रमांकाचे आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। या मंदिरातील गणपतीच्या दर्शनाने भक्तांना यश, सिद्धी आणि सुख प्राप्त होते असे मानले जाते। सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर म्हणजे भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र आहे, जे त्यांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण स्थान आहे। तर आपणाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहावे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।